सगळ्यात मोठ्याचं उदाहरण तुकोबारायांनी दिलंय की ज्याला प्रदीर्घ असं आयुष्य आपल्या जीवनामध्ये लाभलं, 14 कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला काठीखाली. अगदी थोड्या वेळामध्ये 5-7 मिनिटांमध्ये
मान्यवरांना. असं म्हणतात की चातुर्मासास खास करून श्रावण महिन्यात कुणाचे देह ही कीर्तनरूपी सेवा ठेवलेली आहे. बाबा स्वतःचे संप्रदायाचे पाईक होते, प्रचार प्रसारक होते, परंतु त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक हरी कीर्तन व्हावं, नामस्मरण व्हावं, म्हणजे बाबाचा पुढील वारसा चालवण्याचं काम घोडे परिवार या ठिकाणी करत आहे वारकरी संप्रदायाचं. आणि मला असं वाटतं घोडे परिवाराकडून यापुढे होणारी वारकरी संप्रदायाची सेवा प्रत्यक्षात जरी बाबा या ठिकाणी नसले तरी वारकरी संप्रदायाची तुम्ही भविष्यात करणारी सेवा हे बाबांचं अप्रत्यक्ष दर्शन असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने बाबांना वारकरी संप्रदायाची तुम्ही जी सेवा करणार आहे तीच खरी श्रद्धांजली आहे. आजच्या कीर्तनातनं सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही जे प्रथम पुण्यस्मरण केलं ते बाबांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे असं मी मानतो. बाबांचे नाव पण बघा कुटुंबातले सर्व कसे आहेत. बाबांचं स्वतःचं नाव लक्ष्मण, वडिलांचं नाव तुकाराम, मुलाचं नाव भगवान आणि एकाचं पांडुरंग, म्हणजे सर्व देवतांचं दर्शन या कुटुंबामध्ये होते. आणि निश्चितच बाबांनी स्वतः वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे. वारकरी संप्रदाय हे खरं महाराष्ट्राचं खरं सांस्कृतिक मूल्य आहे आणि या सांस्कृतिक मूल्याची जोपासना घोडे परिवाराच्या वतीने बाबांच्या पश्चात अशीच यापुढे व्हावी अशा मी शुभेच्छा देतो. आणि बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बाबांना मनापासून आमच्या संत श्रेष्ठ निवृत्तनाथ समाधी संस्थांच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या गाडवे पाटील परिवाराच्या वतीने, उपस्थित सर्व गुरुजनांच्या वतीने आणि शोकाकुल बंधू भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. सकल हे तीर्थ निवृत्तीची बाळी तेथे या ठिकाणी भगवान भाऊंना विनंती करतो की त्यांनी निलेश महाराज गाडवे यांचा सन्मान करावा. या ठिकाणी बाबांची नात बाबांबद्दल 2 शब्द व्यक्त करते. पल्लवी खडे तिला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं.